अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात शिराळ येथील विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्याचं उद्घाटन युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या शुभ हस्ते पार पडले। पाथर्डी तालुक्यातील शिराळ येथे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या स्थानिक विकास निधीतून महादेव मंदिरासमोर सामाजिक सभागृह बांधणं, आमदार कर्डिले यांच्या प्रयत्नाने अर्थसंकल्पातून कोल्हार शिराळ मिरी रस्त्याची सुधारणा करणं, याचबरोबर खोसपुरी चिंचोडी करंजी रस्त्याची सुधारणा करणं, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सार्वजनिक विहिरीकरण, शिराळ विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या सभासदांना 12% लाभांश वाटप करणं, 14व्या वित्त आयोगातून मंजूर झालेली कामं भिरोबा मंदिर रस्ता काँक्रिटीकरण करणं, बंदिस्त गटार बांधणं, तागड मुळे वस्ती अंगणवाडी मैदान करणं, अंगणवाडी खेळणी साहित्य वाटप करणं, दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत मंजूर कामे, दलित वस्ती अंतर्गत पाणी पुरवठा पाईपलाईन करणं, गावात हॅमॅक्स बसवणं, अशा सुमारे 4.25 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्याचं उद्घाटन युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। यावेळी महंत ज्ञानेश्वर महाराज कराळे, भाऊसाहेब महाराज मुळे, मिरी तिसगाव प्रादेशिक नळ योजनेचे अध्यक्ष एकनाथ अटकर, माजी सभापती मिर्झा मणियार, युवा नेते पुरुषोत्तम आटरे, युवा सरपंच सुरेश चव्हाण, युवा नेते वैभव खलाटे, सरपंच प्रदीप टेमकर, मेजर चेअरमन बंडू पाठक, सरपंच रामकिसन मांढेकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते। तर त्या काळात पाथर्डी तालुक्यातील मतदारांमुळेच कर्डिले आमदार झाले अशी भावना युवा नेते अक्षय कर्डिले यांनी व्यक्त केली। तालुक्यातलं शिराळ गाव हे साहेबांचं एकदम अत्यंत जवळचं जीवाचं गाव आहे, म्हणून आता तुम्ही बऱ्याचशा मागणी आज भाषणामध्ये साहेबांना मागणी केल्या की आम्हाला हे द्या ते द्या, पेयजलमधून रस्ता द्या किंवा बऱ्याचशा गोष्टी साहेबांना सांगितल्या। पण आज आपण पाहतो की कोणाच्या जरी घरी काही जर आपल्याला गोष्टी लागत असल्या तरी पण आपण एक घरातले असतो, त्याच्यामुळे आपल्याला काही जर घरात काही संपलं तर आपणच त्यांना विचारतो की घरात काही संपलंय का, काय आणायचंय का। त्याचप्रमाणे साहेबांचं पण काम तसंच आहे, शिराळगाव पण साहेबांना घरच्यासारखं आहे, म्हणून तुम्हाला काय कुठल्या प्रकारची मागणी किंवा काही विकास कामाला हे दिलं पाहिजे किंवा ते दिलं पाहिजे हे सांगायची काही साहेबांना गरज नाही। कारण की साहेब गावामध्ये आल्याच्या नंतर प्रथम हे बघतात की आपण एखाद्याच्या घरी गेलो तर तिथं जायला रस्ता आहे का किंवा कुठल्या प्रकारची गरज गावकऱ्यांना महत्त्वाची आहे, ह्या सगळ्या गोष्टी साहेब पहिले गावामध्ये आल्याच्या नंतर पाहतात। म्हणूनच गेल्या 10 वर्षापासून तर राहुरीच्याच विविध संस्थांना ज्यांच्यामुळे कुलूप लावण्याची वेळ आली ते आता निवडणुका जवळ आल्यानं पाथर्डी नगर तालुक्यात काही पगारी माणसं नेमून स्वतःची मार्केटिंग करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी तनपुरे यांच्यावर केली आहे। आणि वांबुरे चालीचं ज्या वेळेला काम चालू व्हायचं होतं त्याच वेळेला त्यांच्या बापापासून तर त्यांनी विरोध केला, कुठल्याही प्रकारचं राहुरीचं तुमचं मोळा डॅमचं पाणी आम्ही वांबुरीला जाऊ देणार नाही, ही भूमिका घेण्याचं काम समाजचे पेपर काढा, कात्रणं काढा, ही भूमिका त्यावेळेला त्यांनी घेतली। परंतु मुंडे साहेब कणखर होते, म्हणून आपल्याला तुम्हाला सांगतो का या ठिकाणी वांबुरीचं पाणी मिळण्याचं काम झालंय। आणि दुसऱ्या टप्प्याचं जरी कोणी काही म्हणलं तर मागच्या वेळेला त्यांचं आघाडीचं सरकार होतं, मोहनराव सारखे अनेक वेळेला तुम्हाला जयंत पाटलाकडे जाऊन भेलपाटे घालून आले, परंतु ती योजना त्यांना करता आली नाही। एकच सांगतो का ज्या दिवशी तुम्हाला सांगतो का आचारसंहिता संपन्न त्या दिवशी 1 महिन्याच्या आत तुम्हाला सांगतो का त्या दुसऱ्या टप्प्याचं भूमिपूजन करून कामाला सुरुवात करण्याचं काम 100% त्याच्यामध्ये केलं जाईल। आणि काही जरी एकनाथ जर सांगितलं तुम्ही जे तलाव राहिले असतील, बंधारे राहिले असतील, ते तलाव बंधारे भरून देण्याचं काम तुम्हाला सांगतो का परत आता काम सुरू झाल्यानंतर तेवढे बंधारे घेण्याचं काम 100% केलं जाईल। कारण आज मला गिरीश महाजन साहेब मला एवढंच म्हणले का कर्डिले साहेब आज जर कदाचित तुम्ही नवीन जर बंधारे त्याच्यात ॲड करीत बसले तर अजून 20 वर्ष 25 वर्ष जातील, काम सुरू होऊ द्या, टेंडर निघू द्या, कामाला सुरुवात होऊ द्या। आणि ज्या वेळेला कामाला सुरुवात होईल त्यावेळेला राहिलेले उर्वरित त्या ठिकाणी जे काही तलाव असतील, बंधारे असतील ते भरून देण्याचं काम 100% त्याच्यामध्ये केलं जाईल। त्याच्यामुळे कुठल्याच प्रकारची तुम्ही चिंता करू नका। मला काय फक्त एवढ्या 5 वर्ष आमदारकी करायची नाही, जोपर्यंत 2030 सालापर्यंत पुनर्वसन होत नाही तोपर्यंत मी सांगतो का तुमच्या आशीर्वादाने, महाराजाच्या कृपेने मला संधी 100% मिळण्याचं काम त्या ठिकाणी होईल।
पण मला माझं स्वतःचं भविष्य कळतंय. आता लोक बरेच पाहत आणि भविष्य पाहत आणि हात पाहतात, हातावरच्या रेषा पाहतात. मी मात्र त्या ठिकाणी माणसाचा चेहरा पाहिला तरी त्याची कुंडलके सांगन, त्याचं भविष्य सांगन. कोण आपल्याबरोबर आज राहणार आहे, कोण उद्या आपल्याबरोबर राहणार नाही, हे कार्यकर्त्याला सांगण्यापेक्षा मी प्रत्येक गावामध्ये फिरतो. गावात गेला माणूस समोरून आला तर लगेच मी सांगन का हा कशासाठी आला आणि किती दिवस बरोबर राहणार आहे. परंतु मी राजकारणात कधी विचार केला नाही. जो माणूस येईल त्याचं मी काम केलं. 11,000 राऊरीकरांनी जरी मतं दिली तरी कुठलाही माणूस जरी आला तर मी एक शब्दाने सुद्धा कधी प्रश्न केला नाही. बाबा तुम्ही आलेत माझ्या तुमच्या गावात मतं किती दिली, तू कोणत्या पार्टीचा आहे, कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाजाचा आहे, याच्यापेक्षा त्याचं काम काय, त्या कामाला न्याय देण्याचं काम मी आतापर्यंत केलं. आणि म्हणून तेच त्या ठिकाणी परमेश्वर कृपेने मला खऱ्या अर्थाने संधी मिळण्याचं काम झालंय. यावेळी सचिव राधाकिशन म्हस्के, सरपंच योगिता घोरपडे, उपसरपंच संजय गोरे, चेअरमन रामदास गोरे, व्हाईस चेअरमन पंढरीनाथ तुपे यांसह परिसरातील गावचे सरपंच, उपसरपंच, चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि ग्रामस्थ उपस्थित होते. प्रतिनिधी भिवसेन टेमकर, NTV न्यूज मराठी, पाथर्डी, अहमदनगर.